नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी पंकज गटे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, मी इथे आज लाईव्ह प्लॉट ला लाईव्ह आपण डेमॉन्स्ट्रेशन किंवा लाईव्ह प्लॉटला आपण व्हिडिओ घेत आहोत। ते म्हणजे एका महत्त्वाच्या गोष्टीसाठी का केळीची माझ्या पाठीमागे बघू शकतात तुम्ही, इथे आपण कंदाची लागवड केलेली आहे, ज्याला आरू म्हणतात किंवा जो एकदम छोटा असतो। तर इथे आपण बघणार आहोत का केळीची लागवड केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ज्याला आपण CMU म्हणतो, कुकुंबर मोझॅइक व्हायरस, जो अत्यंत घातक आहे केळीवरती। तर त्या CMU व्हायरसची लागण इथे आपल्याला दिसते आणि मी ते लाईव्ह दाखवणार आहे की ते पाणी कसं असतं, त्याचा पोंगा कसा आहे किंवा त्याची पूर्ण इन्फेक्टेड झाडाची जर आपण बघितलं तर ते आपल्याला दिसायला कसं येतं। तर आपण इथे बघू शकतो की हे CMU व्हायरसचं पान आहे आणि मी आवर्जून शेतकरी बंधूंना सांगेल का हा व्हायरस डायरेक्टली पानावरती न येता तो आधी आपण बघू शकतोय की त्याचं हे जे सुरुवातचं जे खालचं पान होतं ते आपल्याला पॉझिटिव्ह दिसतंय, त्याच्या आधीचं जे पान आहे ते पण आपल्याला पॉझिटिव्ह दिसतंय। तर नवीन आणि त्यानंतर जे नवीन पान आलेलं आहे तिथे पॉझिटिव्ह, आणि जो पोंगा आहे केळीचा तर तो पोंगा सुद्धा आपल्याला इथे पॉझिटिव्ह दिसतोय। तर शेतकरी बंधूंनो, मी आवर्जून सांगेल का केळीची लागवड केली म्हणजे तुम्हाला कीड रोग व्यवस्थापन असेल ह्या गोष्टी आवर्जून ह्या गोष्टींकडे बघणं गरजेचं आहे। परंतु मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल का CMU व्हायरस हा येणारच आहे, कारण वातावरण बघतोय आपण का सतत ढगाळ वातावरण आहे, रिमझिम पाऊस सुरू आहे कमी जास्त प्रमाणामध्ये। तर मी आवर्जून सांगेल का आपण CMU व्हायरस आला असेल तर जरूर स्प्रे घ्यायचा आहे, आणि CMU व्हायरस आपल्या प्लॉटला नसेल तरी आपण प्रिव्हेंटिव्ह जे का प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण स्प्रे घेतले पाहिजे ते आपण आवर्जून घेणं गरजेचं आहे। त्यासाठी मी आवर्जून आपल्याला सांगेल का आपण एखादं इन्सेक्टिसाइड मधलं जसं का कॉन्फिडर आहे, त्यासोबत जैविक कीटकनाशकामधलं निंबोडी अर्क आहे, तर आपण या दोघांचं कॉम्बिनेशन करून आणि त्यासोबत चांगलं सिलिकॉन बेसचं स्टिकर घेऊन आपण हे स्प्रे दर आठवड्याला किंवा 15 दिवसाला वातावरण बघून आणि आपल्या प्लॉटची कंडिशन बघून आपण स्प्रे घेणं हे गरजेचं आहे। मी त्यासाठी आवर्जून सांगेल का मी पंकज घटे, मी स्वतः एक 5% निंबोडी अर्क जो आहे तो स्वतः प्रिपरेशन करतोय। तर आवर्जून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल का आपल्याला निंबोडी अर्क ही देणं खूप गरजेचं आहे। तो का देणे गरजेचं आहे, कारण बघा का कीटकनाशक मारल्याच्या नंतर ती कीड मरते आहे, परंतु निंबोडी अर्क दिल्याच्या नंतर त्या किडीचं पुढचं जे जनरेशन आहे किंवा त्याला एग्ज असतील किंवा एग लार्वा प्युपानी ॲडल्ट स्टेज आहे किंवा सकिंग पेस्ट आहे, तर यांना काय होतं, निंबोडी अर्कामुळे झाड पूर्णपणे कडू होतं आणि त्याला किडींना ते खायला घातक होतं किंवा त्यांची उपासमार होते आणि अशा रीतीने कीड ही मरते आणि पूर्ण झाडामध्ये एका प्रकारे ते आंतरप्रवाही म्हणून काम करतं निंबोडी अर्क, आणि झाडामध्ये पूर्ण झाडाला कडू करतं। त्यासाठी आवर्जून सांगेल का आपण घाबरून न जाता प्रत्येकाने स्प्रेचं नियोजन करायचं आहे। त्यासाठी इथे थांबतो, नवीन व्हिडिओमध्ये भेटूया। जय जवान जय किसान।